इंग्रजीमध्ये एक शब्द आहे इंटेन्शन, त्याला मराठीमध्ये हेतू असं म्हणतात. समाजाचं लक्ष तुमच्या क्रियेवर आहे आणि ईश्वराचं लक्ष त्या क्रियेमागच्या हेतूवर. तुमच्या आतमध्ये कुठल्या प्रकारचा हेतू आहे, कुठल्या प्रकारचा ताणतणाव आहे, ते टेन्शन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ते टेन्शन स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे, त्याच्यावरती तुमचं इंटेन्शन ठरतं. हेतू एक गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी केली जाणारी जी क्रिया आहे ती वेगळी आहे. त्या हेतूचा आणि त्या क्रियेचा एकमेकाशी काही संबंध नाही. खरं तर आम्ही आमचा जीवनामध्ये हेतू जो आहे तो आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे, पण आम्ही क्रियेच्या मागे भटकत जातो. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, फळाच्या मागे लागू नको. फळ हा हेतू आहे. आपल्या शरीराला त्याच्या जे काही दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जो ऊर्जा लागते, जी शक्ती लागते, ती शक्ती त्याला कशातून मिळते? अन्नातून. मग जर आमच्या शरीराची अन्न ही जर इंधन अशी गरज आहे, आज आम्ही कशाच्या पाठीवर? चवीच्या, दिसण्याच्या, सजवले किती, आणि हळूहळू आम्ही एवढे भरकटत जातो की ज्याचं पोषण करायचं ते पोट बिचारा बाजूला राहतं, ते तर तक्रार करत राहतं. पण जो वॉचमन आहे जीभ नावाचा, त्याच्या खुशीसाठीच आपण खात राहतो. आणि जो ड्रायव्हर आहे त्या भोगामध्ये अडकण्याचं कारण आहे आम्ही काय करतो? इंद्रियांच्या मागे पळत. की तुम्ही तुमचा जो हेतू आहे ना, तो हेतू तुम्ही काय केला पाहिजे? उतरवला पाहिजे प्रत्यक्षामध्ये. ज्याप्रमाणे ड्रायव्हर नसलेली कुठलेही वाहन आणि पायलट नसलेलं विमान आणि दोर तुटलेला पतंग, त्याला दिशा नसते, ते भरकटतं, तसं हेतू नावाचा दोर कापलेला पतंग, तुमचं जी क्रिया आहे ती भरकटून जाते आयुष्यामध्ये. मूलतः आम्हाला जर आनंद हवा आहे तर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तो आनंद शोधू शकतो. मग ती अपयशाची प्रक्रिया असेल किंवा यशाची प्रक्रिया असेल, काही फरक नाही पडत. की जीवनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करता, वेगवेगळ्या प्रकारची कामं करता, वेगवेगळ्या प्रकारची कर्म करता. त्या कर्माच्या पाठीमागे न भरकटता तुम्ही हेतूवर काय राहिलं पाहिजे? अटळ राहिलं, स्थिर राहिलं. तुमचं इंटेन्शन जे आहे ना ते साफ असलं. मित्र, इंग्रजीमध्ये एक शब्द आहे इंटेन्शन. इंटेन्शन. तुमच्या आतमध्ये जे टेन्शन राहतं ते इंटेन्शन, त्याला मराठीमध्ये हेतू असं म्हणतात. असं म्हणतात परमेश्वर तुमचा कुठल्याही कार्यामागचं हेतू बघत असतो आणि समाज हा तुमचं प्रदर्शन बघत असतो की तुमचं हे क्रिया काय. समाजाचं लक्ष तुमच्या क्रियेवर आहे आणि ईश्वराचं लक्ष त्या क्रियेमागच्या हेतूवर. तुमच्या आतमध्ये कुठल्या प्रकारचा हेतू आहे, कुठल्या प्रकारचा ताणतणाव आहे, कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे तुमच्या आतमध्ये, ते टेन्शन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ते टेन्शन स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे, त्याच्यावरती तुमचं इंटेन्शन ठरतं. आणि तुमचं इंटेन्शनच तुमच्या जीवनाची दिशा ठरवतं. आज आपण जिकडे तिकडे बघतो प्रत्येकाच्या कृतीवर लक्ष. आज मला सांगा, जर कायदा गुन्हा कोणाला देतो? कायदा जो आहे तो गुन्हा, कोणत्या गोष्टीला गुन्हा मानतो आणि कोणत्या गुन्हेगाराला शिक्षा करतो? गुन्हा कशाला मानतो? जो क्रियेद्वारे घडतो. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ आहे आणि माझा तिच्यावर डोळा आहे आणि मला ती चोराविषयी वाटते. मी क्रिया केलेली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये शरीराने कुठलीच कृती केलेली नाही आहे, त्याच्यामुळे कायदा त्याला शिक्षा नाही देऊ शकत, कारण गुन्हा घडलाच नाही. पण परमेश्वराच्या दरबारामध्ये गुन्हा घडून गेला. कुठल्याही ट्रकच्या पाठीमागे गेलं असतं, बुरी नजर वाले तेरा. पुढचं माहिती तुम्हाला. तुमची नजर बुरी आहे का चांगली आहे हे समोरच्याला नाही कळत, तुम्हाला माहिती असतं तुमची नजर कशी. बघा, तुम्ही दिवसभरामध्ये कुठली एखादी चुकीची गोष्ट जर केली ना, तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही निवांत होता तेव्हा तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला टोचायला लागते, काही चुकीचं केलं ना, हे बरोबर नाही झालं. पण जेव्हा ती क्रिया पुन्हा पुन्हा घडते आणि आपण स्वतःची समजूत घालतो, नाही माझा हेतू चांगला आहे. जसं आपण चित्रपटांमध्ये बघतो की एक दरोडेखोर असतो आणि तो श्रीमंतांना लुटतो आणि गरिबांना आणून देतो. तर प्रश्न असा आहे की तो पुण्याचं काम करतोय का? तर नाही, त्याचा हेतू शुद्ध नाही आहे. तुला जर गरिबांची मदत करायची तर स्वतः कष्ट कर, कमाव आणि कर ना. दुसऱ्याचं कोणाचं तरी लुटून
दुसरं आणखी कोणाला तरी देणारा तू कोण आहेस? हा न्याय निवाडा करणारा तू आहेस कोण? आणि तुला असं का वाटतं की गरिबांना जर आयतं भेटलं तर ते श्रीमंत होतील? कदाचित ते आणखीन वाया जातील. ऐत खाऊपणा त्यांच्यामध्ये येईल. आणि ज्यांचं तू लुटतो आहेस त्यांनी त्यांच्या कष्टावर आणि त्यांच्या मेहनतीवर, सच्चाईवर त्यांनी जर कमवलेलं असेल तर तू किती भयंकर गुन्हा करतो आहेस. तू या प्रकृतीच्या नियमामध्ये दखलंदाजी करतोयस आणि त्याला तू फार चांगला हेतू समजतोस. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, तुमची क्रिया काय आहे याला फारसं महत्त्व नाही. तुमचा त्यामागचा हेतू काय. सद्गुरू आज आम्हाला म्हणता, हेतू एक गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी केली जाणारी जी क्रिया आहे ती वेगळी आहे. त्या हेतूचा आणि त्या क्रियेचा एकमेकाशी काही संबंध नाही. खरं तर आम्ही आमचा जीवनामध्ये हेतू जो आहे तो आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे, पण आम्ही क्रियेच्या मागे भटकत जातो. मला सांगा, माणूस नोकरी करतो, व्यवसाय करतो किंवा शेती करतो किंवा आणखीन काही प्रोफेशनल बिझनेसमध्ये जातो, व्यवसायामध्ये जातो, हे सगळं का करतो? तो कोण उत्तर देतं मला? हे सगळं माणूस कशासाठी करतो? हेतू काय? मूलभूत गरजा भागण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे, तुमच्या मूलभूत गरजा का भागवायच्या आहे? कारण तुमचं शरीर निरोगी राहिलं पाहिजे, सुदृढ राहिलं पाहिजे, तुम्ही अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित भेटला पाहिजे, तुमचं जीवन सुरक्षित राहिलं पाहिजे. बरोबर आहे? बरं, तुम्हाला तुमचं जीवन सुरक्षित आणि निरोगी का करायचं आहे? कारण ते आनंदात गेलं पाहिजे. ते कसं गेलं पाहिजे? आनंदामध्ये. मग सर्वात शेवटी आमच्या जीवनाचा मूळ हेतू काय आहे? प्रत्येकाच्या आम्ही शोध कशाचा घेतोय? आनंदाचा. पैसा कमवता कमवता आम्ही हे विसरून जातो की आम्ही कशाकरता पैसा कमवतो. एखादा मुलगा मुलीच्या जर प्रेमात पडला तर तो प्रेमाच्या मागे जाता 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 तो एक दिवस तिचा मर्डर करतो. तो हे विसरून जातो आपण तिच्या प्रेमासाठी मागे पडलो. म्हणजे प्रेम हे मुख्य होतं, नंतर ती मुलगी मुख्य होऊन गेली, त्याला कळलंच नाही कधी. त्याचा अहंकार जागा झाला, पुरुषी अहंकार जागा झाला का हीच मुलगी मला का नाही म्हणते. अरे महामूर्ख, जसं तुझं स्वतःचं एक मत आहे तसं तिचं पण स्वतःचं मत आहे. कदाचित ते मूर्ख असेल, तू फार शहाणा असेल, पण तिला तिच्या मताचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आम्ही जीवनामध्ये हेतूच्या बाबतीमध्ये कधीही प्रामाणिक राहत नाही. आणि म्हणून सद्गुरूंना हे सांगावं लागलं की तुमचा हेतू वेगळा असतो आणि त्याच्यासाठी केली जाणारी जी कृती आहे ती कृती वेगळी होऊन जाते. आणि काही दिवसांनी असं होतं, हेतू बाजूला राहतो आणि कृतीच्या मागे पळतात लोक. आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अरे बाबा, कर्म करत राहा, फळाच्या मागे लागू नको. फळ हा हेतू आहे, फळ वेगळे आहे, कर्म वेगळं आहे. पण तू जर तुझ्या फळावर, खऱ्या अर्थाने त्या हेतूवर तू जर शुद्ध राहिलास तर तुझ्या कृती कितीतरी वेळा बदलतील, पण तुझा हेतू नाही बदलला पाहिजे. इथं तसं नाही आहे. आम्ही त्या कृतीच्या मागे भरकटत जातो. आता साधी सुधी गोष्ट आहे, आपण जेवण करतो, काय हेतू काय हो? जेवण करण्याचा काय हेतू आहे? सांगा तरी मला. लहान बाळ दूध का पितं जन्माला आल्या आल्या? कारण त्याला शरीराची काय करायची आहे? वाढ करायची आहे. त्याला शरीराला ऊर्जा पाहिजे, त्याला जिवंत राहायचं आहे. म्हणजेच आपल्या शरीराला त्याच्या जे काही दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जो ऊर्जा लागते, जी शक्ती लागते, ती शक्ती त्याला कशातून मिळते? अन्नातून. मग जर आमच्या शरीराची अन्न ही जर इंधन अशी गरज आहे, अन्न आमच्यासाठी इंधन आहे, तर आम्ही त्या अन्नाच्या पौष्टिकतेच्या बाबतीमध्ये आणि पोषणाच्या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे की चवीच्या आणि दिसण्याच्या? आज आम्ही कशाच्या पाठीमध्ये? चवीच्या, दिसण्याच्या, सजवले किती. बरोबर आहे? आणि हळूहळू आम्ही एवढे भरकटत जातो की ज्याचं पोषण करायचं आहे ते पोट बिचारा बाजूला राहतं, ते तर तक्रार करत राहतं. पण जो वॉचमन आहे जीभ नावाचा, त्याच्या खुशीसाठीच आपण खात राहतो. का रे बाबा? नाही, लय भारी लागते, आधी मजा नंतर फुल टू सजा. म्हणजे आम्ही हेतूच्या बाबतीमध्ये जागरूक नसल्यामुळे आमच्या क्रियांच्या बाबतीमध्ये आम्ही गुंतून जातो. आणि जो प्रयोग आहे त्या भोगामध्ये अडकण्याचं कारण आहे आम्ही काय करतो? इंद्रियांच्या मागे पळतो. मग हे जे 5 शत्रू आहे ते तुमच्या आतमध्ये बसलेले, काम, क्रोध, मद, मत्सर, माया, मोह वगैरे सगळे. मग यांच्या मार्गाला आम्ही का लागतो? कारण आम्ही पंच इंद्रियांच्या मागे धावतो, त्यांच्या क्रियांच्या मागे धावतो. खरं तर आम्ही त्या क्रियेच्या बाबतीमध्ये तटस्थ असायला हवं. क्रियेमध्ये उतरायचं आहे, परंतु गुंतायचं नाही.
जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला इंजिन बंद करता आलं पाहिजे. पण आपलं इंजिन ॲटो आहे, ते चालूच करते, ते फक्त बंद नाही होत. एकदा खायला सुरुवात झाली का बंद कुठे करायचं हे माहीत नाही. कारण जे तुमचं लक्ष असतं ते खाल्लेल्या घासावर कधीच नसतं, ते नेहमी ताटातल्या अन्नाकडे असतं, ते तुमच्या घासावर कधीच नसतं. आणि म्हणून सद्गुरू म्हणता की तुम्ही तुमचा जो हेतू आहे ना, तो हेतू तुम्ही काय केला पाहिजे, उतरवला पाहिजे प्रत्यक्षामध्ये. पण हेतू आमचा तसाच राहतो आणि आम्ही कर्मामध्ये गुरफटून जातो. मग आता ज्या वेळेस आमचा हेतू बाजूला राहतो, मग आमची जी कर्म घडतात ती कर्म सगळी काय होतात, क्रिया ज्या घडतात त्या सगळ्या काय होतात, भरकटतात. का? ज्याप्रमाणे ड्रायव्हर नसलेली कुठलेही वाहन आणि पायलट नसलेलं विमान आणि दोर सुटलेला पतंग त्याला दिशा नसते, ते भरकटतं, तसं हेतू नावाचा दोर कापलेला पतंग तुमचं जी क्रिया आहे ती भरकटून जाते आयुष्यामध्ये. मग ती जेवण करण्याची प्रक्रिया असो, नाही तर श्वास घेण्याची प्रक्रिया असो, किंवा काम करण्याची प्रक्रिया असो, किंवा अजून अभ्यास असो, किंवा काही असो. मूलतः आम्हाला जर आनंद हवा आहे तर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तो आनंद शोधू शकतो. मग ती अपयशाची प्रक्रिया असेल किंवा यशाची प्रक्रिया असेल, काही फरक नाही पडत. मला सांगा, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता, कधी कधी भात खारट होतो, कधी आळणी होतो, कधी त्याची खीर होते, पण आम्ही खातो. का? कारण आमचा हेतू पोषण मिळवणे आहे, आमचा हेतू भाताची प्रक्रिया नाही आहे. तो थोडा खारट झाला तर चालू शकतो एखाद्या दिवसासाठी, पुन्हा बनवण्यासाठी वेळ बी नाही आणि तेवढा सोर्स पण नाही आपल्याकडे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करता, वेगवेगळ्या प्रकारची कामं करता, वेगवेगळ्या प्रकारची कर्म करता. त्या कर्माच्या पाठीमागे न भरकटता तुम्ही हेतूवर काय राहिलं पाहिजे, अटळ राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. तुमचं इंटेन्शन जे आहे ना ते साफ असलं पाहिजे. म्हणतात आपले डोळे जे आहे ना, हे डोळे फार बोलके असतात. तुम्ही एखाद्याकडे नजरेनं बघितलं ना तर लगेच कळतं ह्याच्या डोळ्यात काय आहे, ह्याचे डोळे काय सांगतात. तुम्ही सहज असं माणसांकडं स्वतः रिकामं व्हा आणि बघा. जोपर्यंत तुम्हाला हेतू प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही हेतुपूर्वक ती क्रिया करा. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल का आता हेतू पण गरजेचा नाही, त्या दिवशी हेतू पण सोडून द्या. जसं एखादा प्रवासी त्याला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत बसचा वापर करतो, नंतर बस सोडून देतो. त्याला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत तो नावेचा वापर करतो, नाव सोडून देतो. नावेने मला इथपर्यंत आणलं म्हणून तो नावेला पकडून धरत नाही. तसं तुम्ही तुमचा हेतू प्राप्त होईपर्यंत धरून ठेवला. मग हो जो हेतूचा जो मार्ग आहे तो हेतू आमचा अटळ पाहिजे. मी तुम्हाला जे म्हटलं की ज्याप्रमाणे आमची नजर असते, आमच्या नजरेमधून माणसाचं लगेच मन कळतं, त्याच्या भावना कळतात, भाव कळतात असं म्हणतात. आणि ते खरं पण आहे की स्त्रीला हा गुणधर्म फार म्हणजे प्राकृतिकपणे मिळाले, नैसर्गिकपणे मिळालेला आहे. काय? स्त्रीला पुरुषाच्या नजरेमधले भाव कळतात. अगदी लहान मुलगी पण असते, तिला कळत नाही की समोरचा जो व्यक्ती आहे तो कोणत्या नजरेने बघतो, पण त्याला एवढं कळतं की धोका आहे. त्याला कळतं हा धोका आहे. मग तो हिंसेचा भाव असू दे किंवा वासनेचा भाव असो. कसं काय कळतं? हे जेनेटिक्समध्ये आहे, हजारो लाखो वर्षापूर्वीपासून हेतू कळतो तुमचा. तुम्हाला जर तुमचा हेतू आजमावायचा असेल ना तर तुम्ही कुठल्याही एखाद्या हिंस्र जनावराच्या पुढे जा. म्हणजे असं उघड्यावर नका जाऊ, धोकादायक आहे. पिंजऱ्यामधल्या जनावराच्या पुढे जा. एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये जा आणि त्याच्या पुढे उभे राहा, जंगली जनावराच्या पुढे. तुमच्या मनामध्ये भीती असेल तरी ते जनावर ओळखेल, आणि तुमच्या मनामध्ये हिंसा असेल तरी पण ओळखेल. आणि तुमच्या मनामध्ये जर निर्भाव असाल, तुम्ही एकदम निर्भय असाल, तुमच्या मनामध्ये प्रेम असेल, करुणा असेल, तर ते तुमच्या जवळ येईल, तुमच्यावर विश्वास दाखवेल. मग का आम्ही बघतो की साधू संतांच्या जवळ हे हिंस्र प्राणी येऊन राहतात?
अगदी दूर जाण्याची गरज नाही. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याजवळ अंगा खांद्यावर ते प्राणी खेळायचे, बिबटे खेळायचे इकडं तिकडं त्यांच्याजवळ, साप राहायचे. आपण साप म्हणलो गो बाप रे बाप. मुळात तो बिचारा सापच तुमच्यापासून घाबरलेला असतो, तो वाघ तुमच्यापासून घाबरलेला असतो आणि तो स्वतःचं बचाव करण्यासाठी आक्रमण करतो. लक्षात तुमच्या म्हणजे आमच्या मनामधील जे भाव असतात त्यातून हेतू आमचा लगेच कळतो आणि म्हणून हिंस्र जनावरं आक्रमक होतात. अगदी कधी न मारणारी गाय सुद्धा मुंडकं हलवते. वनस्पतींना सुद्धा तुमच्या संवेदना कळतात, हार्टबीट्स कळतात तुमच्या. आमच्या शरीराची स्पंदनं आमच्या अंतःकरणात असलेला हेतू काय करतात जाहीर करतात ना, आम्हाला तो कळत नाही. आमच्या नजरेमध्ये लोभ आहे, मोह आहे, वासना आहे, कामना आहे, राग आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, पण तो आम्हाला कळत नाही. सापाच्या दातामध्ये विष आहे पण ते सापाला माहीत नाही, पण त्याला एवढं माहिती आहे दंश केल्यावर मरल, त्याला एवढं माहिती, पण त्याला वाटतं ते माझं हत्यार आहे. लक्षामध्ये तसं जो माणूस स्वतः विषारी असतो, जो माणूस स्वतः मत्सरी असतो, द्वेषी असतो, क्रोधी असतो, त्याला कळत नाही त्याचा हेतू काय. त्याला असं वाटतं नाही मी चांगलं काम करतोय, मी मदत करायला जातोय. लक्षात ठेवा की आमच्यासाठी शुद्ध हेतू ठेवणं फार अवघड नाही आहे, परंतु आम्हाला हेच माहिती नाही आहे की आम्ही कशाला महत्त्व द्यायला पाहिजे. बघा, आम्ही सकाळी सकाळी आम्ही ग्राउंडवरती जातो. कशासाठी जातो? काही जण खेप घालायला जातात, जावं लागतं यार, मजबुरी आहे. काही जण मनोरंजन म्हणून जातात, पण मुख्य हेतू काय असायला पाहिजे? मुख्य हेतू असायला पाहिजे की तुमच्या सर्वांगाचा व्यायाम झाला पाहिजे, तुमच्या अंगातून घाम निघाला पाहिजे. हा मुख्य हेतू आहे. का निघाला पाहिजे? कारण आपण दिवसभर बैठक काम करतो, आपल्या शरीराची पूर्ण सर्व्हिसिंग झाली पाहिजे. प्रत्येक अवयवाचा भाग आणि प्रत्येक तुमचा मांसपेशी, प्रत्येक मज्जारज्जू, प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे, प्रत्येक रक्तवाहिनी सक्रिय झाली पाहिजे आणि म्हणून त्या क्रीडांगणावर जायचं. मग तुम्हाला जेव्हा ज्या ज्यासाठी संधी मिळेल तुम्ही त्याच्यामध्ये परिपूर्ण सहभागी व्हाल. का? कारण मला माझी एक्सरसाइज करून घ्यायची आणि जरी अगदी काहीच नाही संधी भेटली तर मी तिथे असलेल्या टूल्सवरती एक्सरसाइज करेन. म्हणजे माझा मुख्य हेतू काय आहे हे जर तुम्हाला कळत नसेल आणि तुम्ही क्रियेमध्ये उतरत असाल, मूर्खपणा आहे. आम्हाला आमच्या क्रियांच्या पाठीमागे असणारा हेतू हा स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्यालाच क्लॅरिटी असं म्हणतात. जीवनामध्ये छोटी छोटी नाती असतात. नात्यांच्यामध्ये समजा तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या घटना घडतात, त्या घटनांच्या पाठीमागे आम्ही त्या क्रियांच्या पाठीमागे एवढे वावत जातो की आमचं जे मूळ नातं आहे त्या नात्यामुळेच त्या सगळ्या क्रिया आहे. आम्ही त्या क्रियांना एवढं महत्त्व देतो की त्या नात्यालाच आम्ही काय करतो? संपवतो. मला सांगा, भाऊ बहिणींना जो संपत्तीचा वारसा मिळतो तो कोणामुळे मिळतो? कशामुळे मिळतो? भाऊ बहीण असतात किंवा भाऊ असतात, चला, त्यांना जो वारसा मिळतो संपत्तीचा, ज्याच्यासाठी ते एवढी प्रचंड लढता, एकमेकाशी अगदी पार जीव घ्यायला उठता, तो सगळा वारसा त्यांना मिळतो कशाच्या जोरावर? कारण ते भाऊ आहे म्हणून. ते दोघे एकाच आईवडिलाच्या पोटी जन्माला आले, त्याचा वारसा त्यांना मिळतोय कारण ते भाऊ आहे. परंतु ते तो वारसा मिळवण्यासाठी भाऊ या नात्यावरच काय करतात? वार करतात आणि ते नातं संपवतात. म्हणजे नातं संपलं तरी चालेल पण ती क्रिया शिल्लक राहिली पाहिजे. का? कुठली? संपत्तीचा वारसा मिळवण्याची प्रक्रिया ती पूर्ण झाली पाहिजे. जर यांचं नातं टिकलं तर अशा कितीतरी प्रॉपर्टी हे तयार करतात आणि यांचं जर नातं तुटलं तर यांनी किती जरी प्रॉपर्टी तयार केल्या तर एकमेकाला मिठी मारायला जो आनंद येतो त्यांना करोडो रुपये देऊनही मिळणार नाही. त्यांचे मुलं एकमेकामध्ये खेळल्यानंतर जी सुरक्षितता निर्माण होणार आहे, एक गावाला गेला तर दुसरा त्या घराचं रक्षण करणारे, हे जी सुरक्षिततेचं कवच आहे हे तुटून जाणार आहे. समाजामध्ये ही इज्जत आहे, जो दबदबा आहे तो एकीचा असतो. या एक बोटाला काही महत्त्व नाही पण या मुठीला प्रचंड महत्त्व. एक बसली ना
अशी जशी जोरात जर मारली तर समोरच्याचे दात घशामध्ये घालू शकते, पण असं जरी एक मारायला गेले ना तर काय घशात जाईल ते कळत तुम्हाला. 4-5 तुकडे होतील याचे. असं आहे. म्हणजे आमचं जे मूळ तत्व आहे, मूळ इंटेन्शन काय, आनंद आहे. आम्हाला एवढी प्रॉपर्टी कमवून काय मिळवायचं आहे, आनंद मिळवायचा आहे, मोठे व्हायचं आहे. तुम्ही एकत्र राहून तर फार मोठे होऊ शकता, एकत्र राहून तुम्ही फार आनंदी राहू शकता. हेच आम्हाला कळत का कळत नाही? कारण आम्ही अहंकाराच्या स्तरावर जातो. आम्ही प्रक्रियेला जास्त महत्त्व देतो. बरोबर आहे. त्या क्रियेच्या मागे भरकटत जातो. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना, एकदा रस्त्याने कुत्रे पळत होते गाडीच्या मागे. ती गाडी एका गल्लीमध्ये निघून गेली, कुत्रे पळतच राहिले पुढे. बरं, नुसते पळत नाही राहिले, प्रत्येक गल्लीमध्ये त्यांच्यामध्ये जमा व्हायची. शेवटी जो 1 नंबरला पळत होता ना, त्याच्या पाठीमागे पळत 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 जे नवीन गल्लीमध्ये जमा झाले, ते नवीन गल्लीले असतात ना, ते पहिले प्रश्न विचारतात. ते नवीन आले आत्ताच, ते काय रे, काय चाललंय? मग ते शेवटच्या गल्ली गेले गावाच्या बाहेर, आणि शेवटच्या गल्लीमध्ये ज्यावेळेस कुत्र्या जमा झाले त्याच्यामध्ये पळायला, त्यावेळेस ते शेवटच्या कुत्र्याने पुढच्याला विचारलं, का रे बाबा, का पोरायला? म्हणून ते पुढचे पळते म्हणून पोळ. पुढे गेल्यावर कळलं ना काय झालंय ते. त्याने पुढच्याला विचारलं. असं करत 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 पहिल्या कुत्र्यापर्यंत आले. मग त्या पहिल्या कुत्र्याला विचारलं, का रे पळतो? तू म्हणे मागचे पळते म्हणून पळतो. असं आहे. हे तू मागेच राहिला. गाडी गेली, जिच्या मागे पळत होता ती गेलोय निघून, आणि आम्ही पळतच राहिलो. माणसाचं जीवन असंच आहे काहीतरी. त्या कुत्र्यांमध्ये आमच्यामध्ये काही फरक नाही. रॅट रेस आहे आमच्याकडे, उंदरांची स्पर्धा. सगळेजण खोल दरीत चाललेले, अज्ञानाच्या, अहंकाराच्या, आळसाच्या आणि नैराश्याच्या. प्रचंड फ्रस्ट्रेट होतात लोक. फ्रस्ट्रेट. क्लास 1 ऑफिसर होतात, IT इंजिनियर होतात, करोडो रुपयाचं पॅकेज मिळवतात, आणि सगळं मिळालं की त्यांना हेच कळत नाही कशा करता मिळवलं एवढंसं. आईबाबापासून दूर आलो, मित्रांपासून दूर आलो, देशापासून दूर आलो. आज जे कमवायचं होतं ते सगळंच कमवलंय. आता पैसे आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे. हे दाखवायचं कोणाला? कोणाला दाखवायचं? मग शेवटी रात्रीच्या पार्टीला जावं लागतं मग ते विसरण्यासाठी. तो पिक्चर में डायलॉग आहे ना, मेरे पास गाड़ी है, बंगला है, कार है, प्रॉपर्टी है, तेरे पास क्या है? तो मेरे पास माँ है. हा गाजला डायलॉग आहे ना, हा का बरं गाजला? हेतूपासून भरकटला ना. जो हेतूपासून भरकटला तो क्रियेमध्ये गुंतला. हा लक्षामध्ये. कुठलीही गोष्ट आहे बघा, आज साधू संत आहेत, ते नेहमी आनंदामध्ये असतात. त्यांच्याकडं स्वतःचं असं काहीच नसतं, पण सांसारिक माणसापेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे आज बघा. एखाद्या बिझनेसमॅनकडं एवढी प्रॉपर्टी नसेल, एवढी प्रॉपर्टी ट्रस्टींच्या नावावर असते. या आश्रमांच्या पाठीमागे नाही का ते गुजरातमधले, त्यांची किती प्रॉपर्टी निघाली, हजारो करोडची. सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे? हे जे साधू संत आहेत यांच्याकडे एवढा आनंद येतो कुठून? त्यांच्याकडे प्रॉपर्टीचा हा भाग वेगळा, आनंद येतो कुठून? मित्रांनो, जो आनंद तुम्ही भोजनातून घेण्याचा प्रयत्न करता, जो आनंद तुम्ही एखादं पद मिळवण्यातून घेण्याचा प्रयत्न करता, जो आनंद तुम्ही सत्ता भोगण्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करता, जो आनंद तुम्ही प्रॉपर्टी उभी करण्यामधून, प्रतिष्ठा मिळवण्यापासून घेण्याचा प्रयत्न करता, जो आनंद तुम्ही वासना पूर्ण करण्यामधून घेण्याचा प्रयत्न करता भोगातून, तो आनंद आमचा क्षणिक आहे. पद मिळालं, झाला कलेक्टर एकदाच, एकदा स्वागत झालं, नावात गावामध्ये नाव झालं, पेपरला आलं, सगळीकडे आलं, त्याच्यानंतर पुढे काय आहे की नाही? कितीतरी IAS IPS ऑफिसरांचं नाव झालं, नंतर काय? ते बिचारे कुठे आहे काहीच माहिती नाही आज. बरं, राजकारणी लोकांचं अवघड असतं. जेवढं मोठं अधिकाऱ्याचं नाव होईल तेवढं त्याला खोलात नेऊन घालतं. त्यांना वाटतं उद्या जाऊन उभा नको राहिला, पब्लिसिटी नाही मिळायला पाहिजे त्याला एवढी, मग पब्लिकपासून त्याला दूर ठेवता. तुम्ही राजकारणामध्ये तुमचं नाव झालं तर विरोधी पार्टी तुम्हाला घालते खड्ड्यामध्ये. कसा बदनाम होईल कळतंय का तुम्हाला? हे जे आनंद आहे, जो आनंद आम्ही शोधतोय तो क्षणिक आहे. सर, लॉटरी लागली 2 कोटीची तुम्हाला, सर, जोपर्यंत हातामध्ये अकाउंटला पैसे येत नाही तोपर्यंत परमानंद. एकदा अकाउंटला पैसे आले आणि एक बंगला घेतला आणि एक गाडी घेतली, संपले पैसे. मग तो लोक काय करोडपती, आता रोडवर
नाही आज आहे ना डिझेलच नाही गाडीला. गाडी घेतली पण डिझेल कुठून आणायचं? समृद्धी हायवे झाला तेव्हा करोडो रुपयाला जमीन गेल्या लोकांच्या. 2-3 वर्ष असली हवा, घराघरामध्ये फॉर्च्युनर, घराघरामध्ये स्कॉर्पिओ, घराघरामध्ये हायफाय गाड्या. जा त्याच्यामध्ये गौऱ्या वाळा त्यात कशामध्ये स्कॉर्पिओ अशा थापलेले आहेत. शंका असेल तर मला एक दिवस वेळ काढा, तुम्हाला दाखवतो मी. का? डिझेल टाकायला सर्व्हिसिंग करायलाच पैसे नाही, टायर बदलायला पैसे नाही. अंगापेक्षा हां पुढचं माहिती आहे तुम्हाला सगळं. काय कारण? हेतू क्लिअर नाही ना. तुझ्याकडे स्रोत आहे का पैशाचा? क्षणिक. तुमचा जो आनंद आहे तो काय क्षणिक आहे, पण साधू संतांचा जो आनंद आहे ना तो अनंत आहे. तुम्हाला जो क्षणिक आनंद मिळतो ना या सगळ्या भोगातून, त्यांना तो परमानंद असतो, तो सतत असतो टिकलेला. कळतं की तुम्हाला? तुम्ही मोगऱ्याचा एक गजरा आणला आणि डोक्याला घातला आणि त्याचा तुम्हाला सुगंध येऊ राहिला, पण मोगऱ्याच्या झाडापाशी 24 तास आहे. मोगरा फुलला सुगंध सगळीकडे दरवळला. मग तसं तुम्ही तुमचं जीवन बनलं पाहिजे सुगंधी. तुमचा हेतू असा असला पाहिजे की माझं जीवन सुगंधाने बहरलं पाहिजे, फुललं पाहिजे. रात्री आम्ही चर्चा करत होतो सरांच्या वाढदिवसावरून येताना. शरीर जे आहे आमचं हे परोपकारासाठी झिजलं पाहिजे. असं जीवन जगा, असा हेतू ठेवा समोर. आमचं शरीर परोपकारासाठी झिजलं पाहिजे. आमचं मन दुसऱ्याच्या कल्याणासाठी झुरलं पाहिजे. आमचं शरीर झिजतं हो, पण कशासाठी? चोऱ्या माऱ्या करण्यासाठी, लबाड्या करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी, रेटून नेण्यासाठी. ह्याच्यासाठी आम्ही झिजतो. शेतकरी कसं म्हणता, दुसऱ्याचा बांध कोरायसाठी किती झिजवतो. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? त्या जमिनीमध्ये पीक निघत नाही, तिचं वाटोळं करून टाकलं केमिकल टाकून, दुसऱ्याचा बांध कोईत. कळते का तुम्हाला? याचं आयुष्यात तरी पुरं पडेल का? तो ज्याला जेवढी जमीन मिळेल तेवढी तो काय करून टाकेल? नापीक करून टाकेल. झिजणं कशासाठी? दुसऱ्याच्या उपकारासाठी. दुसऱ्यावर उपकार व्हावे काहीतरी म्हणून झिजणं, दुसऱ्याच्या उपकारासाठी. जुळणं कशासाठी? दुसऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून. आम्ही कशासाठी जुळतो? हां, तुम्हाला जुळणारे बरेच जण दिसतील. काय रे बाबा जुळवतो? नाही पगार वाढला नाही म्हणून. फार जुळायला म्हणजे याचं प्रेम कशावर होतो? याचा हेतूच पैसा होता. याचा हेतू आनंद मिळवणे नाही. इथे येताना म्हणतो नाही मला शेतकऱ्यांची सेवा करायची आहे, पण कंसात मी ती फुकट करणार नाही. मला जीव तोडून मेहनत करायची आहे, पण प्रमोशन मिळाल्याशिवाय नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे, नुसतं नोकरदारांच्याच नाही, शेतकऱ्याचं आहे. मी गाईला खायला घालील पण बाजार वाढल्यावर. बिझनेसमॅनचं आहे, मी चांगली क्वालिटी देईल पण जास्त नफा दिल्यावर. मला परवडलं पाहिजे. मी संत तुकाराम महाराज थोडी आहे का मग माझ्या सगळ्या कर्जाच्या वया सगळ्या जाऊन टाकेल मी. मी तर त्या आणखीन कोऱ्या करून आणखीन जेरॉक्स काढून ठेवी. जुळणं आमचं कशासाठी आहे? स्वार्थासाठी आहे. हेतू क्रिया तीच आहे. जुळण्याची क्रिया चालू आहे, झिजण्याची क्रिया चालू आहे, पण हेतू वेगळा आहे ना हो. आमच्या भावना हुरहुरल्या पाहिजे. कशासाठी? दुसऱ्याचा आनंद बघण्यासाठी. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो मिळवण्यासाठी आमच्या भावना हुरहुरल्या पाहिजे. ते जगणं आहे, तो हेतू आहे चांगला. मग तुम्ही क्रिया काही पण असू द्या, हेतू शुद्ध आहे. हेतू प्रत्यक्षात उतरला पाहिजे. आणि आमचं जे चैतन्य आहे, आमचं जे ऊर्जा आहे, आत्मा आहे, तो आमचा प्रज्वलित झाला पाहिजे, तेजस्वी झाला पाहिजे. कशाकरता? दुसऱ्याचा अज्ञान अंधकार घालवण्यासाठी, दुसऱ्याच्या मार्गदर्शनासाठी. एकदा मी कार चालवत होतो आणि गावाकडे जात असताना रात्री 1 वाजता एका घाटामधून माझा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर
त्या भागामध्ये जंगली प्राण्यांची फार भीती आहे. आणि समोर अचानक काहीतरी चमकलं म्हणून मी बारकाईने पाहिलं तर एका मोटरसायकलवाल्याचा टेल लॅम्प पेटलेला होता. गंमत पहा, भयान रात्र, अमावस्येची रात्र, रात्रीचा 1 वाजलेला आणि त्याचा फक्त टेल लॅम्प चालू होता. समोरचं सगळं बंद होतं आणि तो आपला 10च्या आणि 20च्या स्पीडने हळूहळू चालला. जेव्हा मी त्याच्या जवळ गेलो ते सहज त्याला ओव्हरटेक करून जाऊ शकत होतं. तिथून पुढे 10 किलोमीटर आमचं गाव. मग मी त्याच्या सोबतीसाठी गाडी हळूच चालवली. त्याच्या स्पीडनी 30च्या 40च्या स्पीडनी गाडी चालवली. मला माहीत नाही कोणी काय, म्हणजे तो चोरी करायला पण चालला असेल, मला माहीत नाही. चालता चालता पुढे तो एका गावामध्ये वळाला 6-7 किलोमीटर नंतर आणि तो ग्रुप झाला. मी तिथून गाडी घेतली आणि गावाकडे आलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा जात असताना दिवसा मला तो भेटला. मी काही त्याला ओळखलं नाही, पण त्यांनी मला थांबवलं. मला म्हणे, साहेब धन्यवाद. म्हणलं कशाबद्दल? म्हणे, रात्री तुम्ही माझी फार मदत केली म्हणे. मी फार घाबरून गेलो होतो म्हणे. मोबाईल चालत नाही, काहीच नाही, फार टेन्शन आलं होतं म्हणे. अंगाचा थरथर काप होत होता म्हणे. आदल्या दिवशी मला वाघ भेटलेला होता म्हणे आणि आज माझे डायरेक्ट सगळे लाईट वगैरे सगळं पावसाने सगळं भिजून बंद झालं आहे म्हणे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी 11 वर्ष मोटरसायकलवर प्रवास केला आहे, म्हणजे ते त्या वेदनेतून गेलेलो आहे. माझा हेतू काय होता की जसं मी वेदनेतून गेलेलो तसा हा जायला. मग तुमच्या गाडीच्या प्रकाशामध्ये जर त्याचं जर भलं होत असेल, तुम्हाला काय त्यासाठी वेगळा प्रकाश बिल जास्त येणार आहे का? नाही, थोडंसं उशीर होईल, 2-3 मिनटं, 5 मिनटं. सांगण्याचं तात्पर्य काय, अशा खूप साऱ्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतात. तुमचं शरीर दुसऱ्यासाठी झिजलं पाहिजे, कल्याणासाठी. तुमचं मन जुळलं पाहिजे दुसऱ्याच्या परोपकारासाठी. तुमच्या भावना हुरहुरल्या पाहिजे दुसऱ्याच्या आनंदासाठी. आणि तुमचं जे ऊर्जा आहे, आत्मा आहे, तो तुमचा तेजस्वी बनला पाहिजे, प्रकाशमान झाला पाहिजे दुसऱ्याच्या अंधकार दूर करण्यासाठी, दुसऱ्याचा अज्ञान, अहंकार हे दूर करण्यासाठी. तुम्हाला तेजस्वी बनलं पाहिजे. तुम्ही उच्च लेवलला गेला पाहिजे. तुम्हाला मोठं व्हायचे कशासाठी? दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, दुसऱ्यांना मार्ग दाखवण्यासाठी, दुसऱ्यांना वर उचलण्यासाठी, दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी. मला मोठं व्हायचं आहे का? आय एम द बॉस. तो वरून म्हणतो आता बस. तो ओ मधला ओ काऊन टाकतो आणि ए राहतो तिथे. ए ओ काढतो. ओ ओ म्हणायची तुझी पात्रता संपली आता. ए असं आहे ते. तुम्ही जर कधी गेलात उज्जैनला तर अशी कहाणी आहे की तिथे कुठल्याही कंपनीचा, कुठल्याही मोठ्या साम्राज्याचा जो मालक असतो त्याला तिथे मुक्कामाला राहायची परवानगी नाही. का बरं माहिती आहे? तिथली कहाणी अशी आहे की एकच राजा आहे, एकच मालक आहे, तो म्हणजे महाकाल. त्याच्यापुढे कोणीच राजा नाही, कोणीच मोठा नाही. तिथे जाऊन जर अहंकार केला ना तर रात्रीतून गेला समजायचं. आपलं जे इथं जवळ शिंदे गाव आहे ना, हां, अशी एक घटना घडली आहे. ज्यावेळेस काही जण गेले होते तिथे आणि एक जण मुक्कामाला राहिला तिथे, गेला तिथे तो. म्हणजे योगायोग असेल माहीत नाही मला, परंतु अशा घटना भरपूर घडलेल्या आहेत. म्हणून उज्जैनमध्ये कोणी मुक्कामाला राहत, सगळे इंदोरला मुक्कामाला राहतात. काही कर बाबा 60 किलोमीटर नेऊन सोड. कळतं की तुम्हाला? म्हणून अहंकार जो आहे तो अहंकार हा आमचा क्रियेमधून निर्माण होतो, अज्ञानातून निर्माण होतो. आणि सद्गुरू आम्हाला हे सांगता, जीवन जगण्याचा हेतू अहंकार मोठा करणे नाही आहे. त्याचा हेतू काय? आनंद निर्माण करणे. आणि आनंदासाठी आम्ही जगतो आहोत. तो आनंद तुम्हाला तुमचा हेतू साध्य करता आला पाहिजे. आजपासून प्रत्येकाने हे आत्मचिंतन करा की मी जे काही करतो आहे त्याच्या मागचा माझा क्रिया भले चुकीची असेल, पण हेतू कसा असला पाहिजे? शुद्ध असला पाहिजे. तुम्ही हेतूशी प्रामाणिक राहिलात तर क्रिया आपोआप योग्य घडेल. पण तुम्ही जर हेतूपासून भरकटलात तर तुमची क्रिया बिघडायला वेळ लागत नाही. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्हाला जीवनामध्ये जर आनंद मिळवायचा असेल तर तो जरा पैशाच्या मार्गाने मिळत असेल, तुम्ही पैसा कमवून सुद्धा मिळू शकता. पण ज्या दिवशी तुम्हाला कळेल की नाही आता ह्याच्यापेक्षा पुढे जर पैसा कमवला
तर याच आनंदाचं दुःख होईल, तिला थांबता आलं पाहिजे. नाहीतर साम दाम दंड भेट, पैसा मिळालाच पाहिजे. बरोबर आहे ना? साम दाम दंड भेद, समोरची व्यक्ती आहे माझ्या जीवनामध्ये आलीच पाहिजे. मग तुम्ही जिंकाल खरे, परंतु तुम्ही ज्याच्यासाठी जिंकायला गेले होते ते हरून जाल. सुलतान जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांवरती ज्यावेळेस आक्रमण करून गेला, तेव्हा राणी पद्मावतीने तेव्हा कळलं जेव्हा की सगळे सरदार आणि राजे काय गेले, अटक झाले. त्यांनी वाट नाही पाहिली, त्यांनी सर्व स्त्रिया गोळा केल्या. हजारो स्त्रियांनी राणी पद्मावती सहित काय केलं, सती गेले. बरोबर आहे. हेतू काय होता, पतिव्रता. जगणं हा हेतू नाही. सुलतानाच्या हातामध्ये फक्त राख आहे, हा लक्षामध्ये. म्हणजे तुम्ही युद्ध जिंकला, पण तुम्ही ते जे साम्राज्य उभं केलं होतं ते हरला. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हारून सुद्धा जिंकता आलं पाहिजे. आणि तेच त्या बाजीगर कोणाला म्हणतात, तो हारूनही जिंकतो, तो आपल्या हेतूशी निष्ठ राहतो आणि त्या हेतूला प्रत्यक्षामध्ये जाणतो, त्यालाच बाजीगर म्हणतात. बाकीचे आपले फक्त जिगर, कभी इधर तो कभी उधर. मग या प्रकारे आम्ही जर जीवनामध्ये आमचा हेतू जर स्पष्ट केला आणि तो जर जीवनामध्ये उतरवला, तर आमच्या जीवनामध्ये योगायोगाने गोष्टी घडायच्या काय होतील, बंद होतील. लक्षात ठेव. आमच्या जीवनामध्ये आमच्या शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, आमची जी काही कमाई असेल, आमचे करिअर असेल, आमचं जे काही अस्तित्व असेल, हे योगायोगाने घडणार नाही, ते तुमच्या कर्तृत्वाने घडेल. आज आमच्या बाबतीमध्ये जवळजवळ काही नाही म्हटलं तर 70-80% कशा घडतात गोष्टी, योगायोगाने. योगायोगाने का घडता, कारण आम्ही क्रियेच्या बाबतीमध्ये जास्त सक्रिय आहोत, हेतूच्या बाबतीत नाही. जसं आपण म्हणतो की आम्ही ठरवून दिलेले कॉल करतो, पण ठरवून दिलेले कॉल करणे हा हेतू नाही आहे. तुमच्या ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे, हा हेतू आहे. स्वयंपाक करणे हा हेतू नाही आहे, ती क्रिया आहे. पण त्या स्वयंपाकामध्ये तुमचं अंतःकरण उतरलं पाहिजे, प्रेम आणि करुणा उतरली पाहिजे. सुगरण बनली तर सुगरण तेव्हा बनते जेव्हा तुम्ही तुमच्यातून जीव ओतता. नाही तर स्वयंपाक करणारे काही कमी आहे का? तुम्ही जे काही कर्म करता, शेतकऱ्यांनी शेती करा, व्यावसायिकांनी व्यवसाय करा, नोकरदारांनी नोकरी करा, पण ते कर्म असं करा की त्या कर्मातून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे रे. कर्म काय करता ह्याला महत्व नाही, कसं करता ह्याला पण महत्व नाही. आज हेतूला महत्व आहे. तुमचा हेतू शुद्ध असेल ना, तर कर्माची क्वालिटी विचारायलाच नको. हे जे सरकारी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जर त्यांच्या घरातला एखादं जर पेशंट जर आलं ना, तर अशी धावपळ करता हे लोक. पण अननोन जर पेशंट आलं तर त्यांना अशी मरगळ येते, क्रिया लगेच बदलते. का? हेतू. बरोबर आहे. आणि म्हणून आज प्रायव्हेटायझेशन जास्त होत आहे. बरोबर आहे. खाजगीकरणाचं मेन कारण काय आहे महत्त्वाचं, हेतू स्पष्ट नाही, जबाबदारी कोणी घेत नाही. आणि म्हणून ज्याचा हेतू स्पष्ट असतो तो जबाबदारीने जगतो आणि तो जे काही करतो ते उत्कृष्टच करतो जीवनामध्ये. आणि त्याला कधी रिग्रेट नाही होत, कधी पश्चाताप नाही होत की अरे यार माझ्याकडनं हे चुकीचं झालं. त्याच्या जीवनामध्ये कधी योगायोगाने गोष्टी घडत नाही. सर कसं काय झालं मला माहीत नाही हो, हा सर मी पप्पू आहे ना. हां असं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, जीवनामध्ये हेतू स्पष्ट करा, त्याच्यावर ठाम राहा आणि तो प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी जगा. तुम्ही जर असं जीवन जगलात तर तुमच्या जीवनामध्ये जे काही घडेल ते तुमच्या कर्तृत्वानेच घडेल याची खात्री बाळगा. धन्यवाद.